नागपूर शहरातील नागरिकांनो सावधान, तुम्ही घर बंद करून बाहेर जाता, वाहन रस्त्यावर ठेवता, पण चोरटे मात्र सतत संधीच्या शोधात असतात। मानकापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने अशाच चोरी करणाऱ्या दोन कुख्यात चोरट्यांना अटक करून नागपूर शहरातल्या अनेक घरफोड्याचे रहस्य उकलले आहेत। घरफोडी, वाहन चोरी आणि सोने चांदीच्या चोरीचा हा मोठा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला आहे। चला पाहूया सविस्तर रिपोर्ट। 14 मे ते 18 मे दरम्यान नागपूरच्या मानकापूर परिसरातील पद्मावती नगरमधील जाधव लेआउट येथील एका घरात मोठ्या प्रमाणावर घरफोडी झाली आहे। फिर्यादी लुकेश सुरेशराव कोरडे हे कुटुंबासह बाहेरगावी लग्न समारंभासाठी गेले होते। परत आल्यानंतर घराचा दरवाजा तुटलेला, कपाट उघडी आणि घरातील मौल्यवान वस्तू गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले। फिर्यादीच्या माहितीनुसार सोन्याची पोत, चांदीची पैंजण, बँडेजची पोत, रोख रक्कम आणि 2 लॅपटॉप असा एकूण 63,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता। यावरून मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। तपासादरम्यान गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना झेंडा चौक येथे 2 संशयितांना मोटरसायकलवर फिरताना पाहिले। शफीनगर पुलाजवळ त्यांना थांबवून कसून चौकशी केली असता त्यांनी स्वतःचे नाव इम्रान शेख उर्फ छोटा इमू व महेंद्र उर्फ चरसी शाहू असे सांगितले। या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चोरीस गेलेली ॲक्टिवा स्कूटर, 2 लॅपटॉप, सोन्याचे दागिने, चांदीचे जोडवे, रोख रक्कम, पोत व पैंजण अशा एकूण 1,52,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। तसेच यामध्ये अनेक घरफोड्यांचे पुरावेही सापडलेत। यातील आरोपी इम्रान आणि महेंद्र हे घरफोडी व वाहन चोरीचे कुख्यात गुन्हेगार असून त्यांनी मानकापूर पोलिसांच्या हद्दीत आणखी 3 गुन्ह्यांची कबुली दिली आहे। या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काडसेकर, पोलीस निरीक्षक अमोल इंगोले, उपनिरीक्षक अमित देशमुख आणि त्यांच्या तपास पथकाने केले आहे। नागपूर पोलिसांनी केलेली ही कारवाई निश्चितच उल्लेखनीय आहे। 10-12 तारीखपासून 18 तारीखपर्यंत मानकापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये 3 घरफोडीचे गुन्हे दाखल झालेले होते। त्याचप्रमाणे यापूर्वी एक ॲक्टिवा चोरीचा गुन्हा देखील दाखल होता। याच्यामध्ये आमचं जे डीबी पथक आहे ते डीबी पथक काम करत होतं। काही सीसीटीव्ही फुटेज हे रात्रीच्या वेळेचे पोलिसांना मिळालेले होते आणि त्याच्या आधारे पुढे तांत्रिक तपास करून त्यातील आरोपींचा शोध लावण्यात आलेला आहे। याच्यामध्ये इम्रान शेख उर्फ छोटा इम्मू उर्फ शेख जब्बार आणि महेंद्र उर्फ चरसी कुविंदर सिंग साऊ असे 2 जे आरोपी आहेत ते यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहेत। त्यांना आमच्या डीबी पथकानं ताब्यात घेतलेलं आहे। आरोपींच्या बाबत तपास काम चालू असताना त्याची माहिती वरिष्ठांना देण्यात आली होती आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार या आरोपींकडून 2 चोरी गेलेले लॅपटॉप, त्याचप्रमाणे नथ, जोडवे, पायल, काळ्या मणीची पोत असे जे वेगवेगळे दागिने आहेत, असे दागिने, काही कॅश यांनी आरोपींनी एका घरातून कारच्या चाव्या देखील चोरून नेलेल्या होत्या। त्या चाव्या देखील आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि ॲक्टिवा गाडी जी होती ती देखील जप्त केलेला आहे। असा सुमारे 1,52,800 रुपयाचा मुद्देमाल, हा जवळपास 100% मुद्देमाल जप्त केलेला आहे। या आरोपींच्या माध्यमातून एकूण 4 गुन्हे म्हणजे 3 घरफोडीचे गुन्हे आणि 1 बाईक चोरीचा गुन्हा असे 4 गुन्हे आम्ही या ठिकाणी डिटेक्ट केलेले आहेत। संपूर्ण कारवाई जी आहे ती माननीय पोलीस आयुक्त सिंगल सर, माननीय जॉईंट सीपी रेड्डी सर, माननीय नॉर्थ रिजन दाभाडे सर, माननीय डीसीपी झोन 2 मदने सर आणि माननीय एसीपी सुनीता मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं जे डीबी पथकाचे PSI देशमुख आहेत त्यांनी संपूर्ण कारवाई केलेली आहे। याबाबत आता तपास चालू आहे। प्रायमा फेसी असं मिळतंय की यांच्यावर काही गुन्हे दाखल नाही, तरी यशोधरा नगर पोलीस स्टेशन आणि MOB जी ब्रँच आहे त्यांना आम्ही विचारून काही गुन्हे दाखल आहेत त्याची माहिती घेत आहोत। पण परत माझ्या माहितीनुसार हे त्यांच्याकडून झालेले पहिलेच गुन्हे आहेत। नागपूर पोलिसांची ही धडक कारवाई म्हणजे गुन्हेगारीला सडेतोड उत्तर आहेत। घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यात गुंतलेल्या आरोपींचा पर्दाफाश करून पोलिसांनी जनतेचा विश्वास अधिक बळकट केला आहे। मात्र ही टोळी किती घरे फोडून गेली आणि अजून किती आरोपी फरार आहेत याचा तपास सुरू आहे।